हॅलो एव्हरीबडी, मी आज परत आले वसईला आणि माझी कझिन कराची आहे बोंबल्याचा बाफात जे आमचे ते बनतंय वराडाचे पुढचे दिस न ते एवढं टेस्टी असते का सगळ्यांनाच खूप आवडते. मला वाटतंय तुम्हाला बी आवडेल. चलो देन लेट्स मेक. 2 वांगी आणि 2 बटाटी मीडियम साइज मनी कापून त्याला पाण्यामनी भिजत ठेवायची, नाहीतर ती काली परतन. हे फ्रेश वाल घेतले, साफ करून एक मुठ्ठी भरूनशी त्याचे दाणे घ्यायचे. 2 कांदे, 2 टमाटी, 15 पाकल्या लसणाच्या आणि एक बारीक तुकडा आलं आणि एक मिरची स्लिट करूनशी. बोंबील कापूनशी त्याला पाण्यामध्ये भिजत घालायचे. थोडीशी चीज पण पाण्यात भिजत घालायची. आम्ही या तिजालमनी केलं तर तिजालमनी थोडंसं तेल घातलं आणि स्लिट केलेली मिरची घातली, कांदा घातला. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला का त्यामध्ये घातलं ठेचलेलं आलं लसूण स्टर करून जायलं का त्यामध्ये पहिला वांग घालायचं. वांग थोडंसं शिजलं का त्यामध्ये वाल घालायची. वाल स्टर करून जरा 2 मिनटं शिजवायचं आणि मग घालायचं बटाटा आणि बोंबील. ते सगळं मिक्स करूनशी आम्ही त्याला तिजालावरती थाली ठेवूनशी त्यावरती पाणी ठेवलं आणि ते थोडं शिजून घेतलं. ते शिजलं का मग त्यामध्ये घातलं टमाटो, बॉटल मसाला मिक्स करूनशी चिचेचा पाणी घालायचा आणि थाल्यांचं गरम पाणी घालायचा. रसची कन्सिस्टन्सी तुम्ही बघायची आणि अकॉर्डिंगली त्यामध्ये गरम पाणी घालायचा. मीठं टेस्ट करूनशी कमी जास्त असेल तर घालायचं आणि मस्त एक उकाला घ्यावाचा आणि तुमचं बोंबल्याचं बाफात इज रेडी. बोंबल्याचं बाफात वसई स्टाईल. Please try and enjoy. Thanks for watching. Bye.